हो लई लांब हात करावं लागलं मुलांनो मुलींनो. आता काय करायचं, चालू करायचं कुणी नाही. नमस्कार मुलींनो, रामकृष्ण हरी. लाईक करत जा, मी पण चांगलं व्हिडिओ बनवते. तुम्ही बघतच नाही तर कसं कळणार हो. बघा जा ना, व्हिडिओ बघितला तर कळलं बघा मी काय बोलते काय नाही. बघा आपल्याला भाजी आणायची, भाजी करायची, आपल्याला किती अडचण पडते बरं. म्हणून हे बघा काय करायचं, सकाळी सकाळी आपण अडचणीत येतो, आपण भाजी काय करायला पाहिजे, भाजी काय करायला पाहिजे. म्हणून आपण रात्रीचं ठरवायचं बघा, आपल्याला भाजी काय करायची काय नाही. कामाला जातात ना आपण, त्या टायमाला यायच्या टायमालाच आपलं भाजी घेऊन यायचं, वापस नाही जायचं. वापस तुमच्याकडे गाडी असली तर पेट्रोल जाळा, वापस या वापस जा. बघा कोणाकडे लेकरं बाळा असते, लेकरं बाळा महागं लागते, म्हणून ते काम करायचंच नाही. यायच्या टायमाला हे बघा भाजीपाला आपलं काय बी दळण दुळण आहे ना ते करून यायच्या टायमाला. घरातून नाही, घरातून म्हणलं ना कसं टाईम बी जातं आहे, लेकरं आपले रडतात, आपल्याला उशीर होतं यायला, असं होतं बघा मुलींनो. म्हणून काय करायचं, तेवढं काम करून घ्यायचं. आता आपल्याला कोणची भाजी घ्यायची या ते रात्रीचं ठरवायचं, रात्रीचं ठरवायचं. आता आपल्याला उद्या सकाळी काय नाश्त्याला बनवायचं झालं तर आपल्याकडं कांदे नाही, उद्या कांदे घ्यायचे. आपल्याकडं समजा पोहे नाही, पोहे घ्यायचं, रात्रीचंच घेऊन यायचं. म्हणजे कसं आपलं टाईम बी बचतो आणि आपल्या लेकरामध्ये आपण राहतो बी. लहान लहान लेकरं असतात महागं लागतं, तर म्हणून आपलं ते काम करायचं. आता आपलं बघा पेमेंट झालं तर आपण गहू ज्वारी कडधान्य तेल बेल एकदाच भरायचं. कसं थोडं थोडं आणण्यामध्ये 5 किलो आणण्यामध्ये आपले पैसे पण 10-5 रुपये जास्त जाते तर, आणि आपला वेळ बी जाते. तीनदा दुकानाला जा, घेऊन या दुकानाला जा, हे आणा ते आणा, साखर नाही पत्ती नाही गहू नाही ज्वारी नाही, आपलं हेच चालते. म्हणून शिने पेमेंट झाला की बघा गहू ज्वारी तांदूळ आणि डाळीदुळी कडधान्य हे एकदाच घ्यायचं, तेल एकदाच घ्यायचं. आणि माळवं झालं तर आपलं 8 दिवसाचं माळवं एकच टाईम आणायचं. कांदे बटाटे टमाटे वांगे भोपळा काय पण आपल्याला कोणत्या भाज्या आहेत, शेपूची भाजी मेथीची भाजी पालक कोथिंबीर अद्रक 8 दिवसाचं एक टाईम भरायचं. आणि महिन्यातून 4 वेळेस भाजीपाला, आणि बाकीचं महिन्यातलं एकच टाईम राशन भरून टाकायचं. महिन्याचं एकच टाईम राशन भरायचं. कसं आपल्याला कामामुळं वेळ भेटत नाही. आम्ही तशीच करायचो, आम्ही पहिलं तशीच करायचो. म्हणून मी पोराबाळांना सांगते असं करत जातो मी. आणि काय करायचं त्याच्यातले आपण 1,000 रुपये आपण कुठंतरी ठेवायचं, की आपल्याला माहितीच नाही. आपल्याला कमी पडलं ना नक्कीच यादी येते. आपल्याला कमी पडल्यावर आपण ह्याला त्याला मागतोच ना, ए पैसे देतो का बाबा, ए पैसे देते का बाई, अहो तुमच्याकडे पैसे आहे का, आपण असं करतोय ना तर आपल्याला मग कोणीच नाही म्हणते. तर आपल्याकडं नसले सर दुनियात नसते, दुनियाकडं नसते. आपल्याकडं हे तर जगाकडे, आपल्याकडं नाही तर जगाकडं नाही, असं असते बघा. म्हणून 1,000 रुपये पगार झाले की काढून ठेवायचे. ते आपल्या नडीवडीला आपल्याला 5-6 दिवस कमी नक्कीच पैसे कमी पडतात. 5-6 दिवस नक्कीच पैसे कमी पडतात. ते पैसे आपण नक्कीच अलग काढून ठेवायचे, की आपल्या हाताला महिनाभर नाही लागावं. आणि आपल्याला 4-8 दिवसाची नड पडली, आपल्याला कोणी नाही आपण मागतो, आपल्याला विसरून जातो. आपण पैसे कुठं ठेवले कुठं नाही विसरून जातो. मग आपल्याला कोणी नाही पैसे दिले ना आपल्याला बरोबर याद येते, अगो बाई मी 1,000 रुपये ठेवले होते. आणि बघायला जातो तिथं 1,000 रुपये असतात. अहो कुणाला नाही मागता आपल्याकडे 1,000 रुपये असते. तर मग आपलं मन किती खुश होते. आपल्याला वाटते बाई दुनियाने नाही दिलं तरी आपल्याला देवाने दिलं. का तर देवाने आपल्याला बुद्धी दिलेली असते, कुठंतरी पैसे ठेव ते तुझ्या कामाला येतील, लास्टच्या महिन्याला कामाला येतील. असं असतो मुलीनो. म्हणून हे बघा असं करायचं बघा. भले आपल्याला कोणी सांगायला नसलं ना तरी एखाद्या माता बहिणीचं ऐकायचं, काय करू काय नाही. आपल्याला जरी समज नसलं तरी ऐकायचं. तसंच बघा आता आपल्याला काम करायचं. आता आपल्याला काम करायचं म्हणल्याच्या नंतर आपण काय म्हणतो, आता आपल्याला काम नाही तर आपण इकडं जातो कामाला तिकडं जातो कामाला, इकडं पण जातो कामाला. आपल्याला कुठंच काम नाही भेटत तर कोणीतरी म्हणते बाई उद्या परवा दिवशी या, आपण उद्या परवा दिवशी जातो. ते पगार त्याचा कमी असतो.
ते मुद्दाम म्हणतात पगार कमी, मुद्दाम म्हणतात. तर मग आपण काय करायचं ते काम, कमी पैशात काम करायचं. ते करत करत आपल्याला दुसरं काम भेटते. असं होतंय बघा मुलींना. म्हणून नाही का ते काम सोडायचं नाही आहे. आणि असं नाही म्हणायचं उद्या येईन, परवा येईन, तेरवा येईन, असं नाही म्हणायचं. आपण लगेच हो मी येते की उद्या, ते म्हणले ना उद्या, नाही म्हणायचं आत्ताच करते की मी. उद्या करायचं ते आता करायचं, टाईम नाही घालवायचा. तर ते काम होतं आहे आपलं, त्याला म्हणतात काम. उद्या परवा तेरवा म्हणलं ना ते परवा तेरवावरच जाते मुलींना. म्हणून हे बघा रामकृष्ण हरी, हे बघा इडो माझा बघा जा. माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला लई ऐकायला भेटल. आणि माझ्या 10 शब्दामध्ये तुमचे 5 शब्द तरी कामाला येतील. माझे इडो बघा जा नक्कीच मुलीनं, माझे इडो बघा जा. तुमच्या नक्कीच माझे इडो कामाला येणार आहेत. म्हणून माझे इडो बघा जा मुलींनो. असं असतं बघा. आणि आपण सकाळी सकाळी मंदिरला जातो, काहीतरी मंदिरमध्ये कधी आपलं खीर घेऊन जातो, कधी पेढे घेऊन जातो, कधी असं निवद घेऊन जातो. पहिलं मंदिराच्या बाहेर जे बी गोरगरीब बसलेले आहेत ना, पहिलं त्यांना खायला द्या आणि नंतर मंदिरमध्ये जा. तर ते देव तुम्हाला पावन, नाही तर देव नाही पावणार तसा. पहिलं आपल्या मनाचं मंदिर साफ करावं लागेल ना, तेव्हा आपल्याला देव पावन. नक्कीच ते काम करायचं, नक्कीच ते काम करायचं. आणि आपल्या घरामध्ये वयस्कर आपली आजी आहे, आपली आई आहे. आईचा राग कधीच करू नका. आईनं आपल्याला जन्म दिलेला असतो, आपल्याला आईनं बोलणं शिकवलं असतं, आपल्याला आईनं रांगणं खेळणं सगळं शिकवलेलं असतं आपल्याला आईनं. म्हणून आईच्या मनाला कधी दुःख देऊ नका. जरी तुम्ही आईला सांभाळत असलात तरी तुमचं नशीब मोठं. म्हणून तुम्ही आईला सांभाळताय. तुमच्या नशिबात आईला सांभाळणं आहे, म्हणून तुम्ही आईला सांभाळताय. तुमच्याकडं देवाने दिलेलं आहे म्हणून तुम्ही आईला सांभाळतात. हे बघा तुमच्या नशिबात आहे आई सांभाळायचं. असं म्हणू नका की करून आईला खाऊ घालावं लागते, आईला काय एक लागत नाही, आईला हागाय न्यावं लागते, आईला मुताय न्यावं लागते, आईला रात्रीचं उठावं लागते. अहो आई तुमच्यासाठी किती उठली असन, तुमच्यासाठी आई रात्रीचं किती उठली असन. आईनं मोजून ठेवलं का? तुम्ही काय मोजताय, का मोजताय? अहो तुमच्या नशिबात आहे, सांभाळा की. आईला सांभाळलं ते तुमचं भाग्य, मोठ्या नशिबाचं. तुम्हाला आई सांभाळायला भेटायली. असं असतं मुलीनं. म्हणून आईचा राग कधी करू नका. तुमच्या नशिबात आहे, तुमच्याकडं पैसा पाणी आहे. तुमच्याकडं पैसा पाणी असताना तुम्ही दुसऱ्यांच्या घरी आई पाठवताय. अहो तुमच्या पैशाला काय चाटायचं आहे का मग आईचं नसल्यावर? अहो आई एवढा आशीर्वाद देते, एवढा आई म्हणत नाही की हे लेकरांनी आपल्याला असं केले तसं केले. आपलं लेकरू आपल्याला बघत नाही, कधीच म्हणू नका. पर हे बघा आईच्या मनात असते लेकराबद्दल. आई म्हणून नाही दाखवत, आई करून दाखवते. मुलांनो आई करून दाखवते. म्हणून आईची राळघाळ करू नका. ज्याच्याकडं पण आई आहे ना, आईला सुखात ठेवा. आई गेल्यावर नंतर बघा ना तुम्ही, नंतर जाणून बघा. किती बी हुडकिलं ना तुम्ही, आई नाही भेटणार तुम्हाला. आज तुम्ही आईला, स्वतःच्या आईला जेवायला देत नाही. कसे लेकरं आहेत तुम्ही, कसे लेकरं आहेत. आईनं तुम्हाला रात्रीचं उठू हळूहळू अंगावरलं दूध पाजलं असेल, झोपीमध्ये आईनं दूध पाजलं असेल. जरा नाही उठलं लेकरू माझं का उठाना, लेकरू माझं का उठाना, बाळा उठणं असं तोंडावर शिपड्या मारते आई. बाळा उठणं असं तोंडावर शिपड्या मारते आई. ती आई असते. मुलांनो आईनं लई जीव वाटविलेला असते. आई किती बी गरीब असते ना, तर आई म्हणत नाही मी गरीब आहे, लेकरं उपाशी ठेवू. आई काही बी कुठाने करणार, कुणाचे बी कामं करणार, कुणाचे धुणे धुणार,
कोणाचे भांडे घासणार, तरी आई उपाशी राहते तरी तुम्हाला आणून देते. आई तुम्हाला घास भरवती. तुम्ही कधी आईला घास भरवताय का? नाही भरवत ना. आईला घास भरवती, आई लेकराला घास भरवती, ती आई असती या मुलांनो. म्हणून हे बघा, काय बी असू द्या, आईला कधीच पर्क करू नका. तुमच्या नशिबात आहे, सांभाळा. अहो तुमची एवढी धनदौलत काय करायची या? एवढी धनदौलत तुमची काय करायची त्या आईला? त्या आईला जर तुम्ही बघत नाहीत, दुसऱ्यांच्या दरवाज्यात टाकताय आईला, हां, आणि आई गेल्यावर मग रडत बसताय, हां, असं करू नका. आई आहे तुमची, जन्म दिलेली, पाळपोषण केलेली, जीव आठवलेला, स्वतः भुकी राहिलेली, तुम्हाला घास भरवलेला. नमस्कार. लय बोलायचंय परी, आता मला लय उशीर झालाय, डोळे सुजलेत माझे, लय उशीर झालाय. आईची राळघाळ कधी करू नका मुलांनो. आई आपली, हे बघा, आई देव म्हणतो. बाळा, देवाची पूजा नको करू, आईची सेवा कर, ते तुला देव आला. देव धर्म तुला सगळं आलं. आईची पूजा केली ना. अहो पूजा नका करू हो, तिला नुसतं खायला द्या आणि अंगाला वस्त्र द्या, पायाला चप्पल द्या, पायाला चप्पल द्या, बस. आई त्याच्यातच खुश. आणि ते प्रेमाचे 4 शब्द बोला. आईला वाकडं तिकडं कधी बोलू नका. आईचं म्हणले झुरतंय, आई बोलत नाही, बोलून दाखवत नाही आई, पण आईचं म्हणले रडतंय. आईला नको म्हणत जाऊ, आईला तसं म्हणत जाऊ नका. ते लेक बघते का तुझा, हे लेक बघते का तुझा, ही लेक बघते का तुझी, असं म्हणून तिला मारू नका मुलांनो, मारू नका रे मुलांनो. अरे तुझ्या नशिबात आहे, सांभाळ ना. तुझ्याकडं पैसा आहे, सांभाळ ना बाळा, सांभाळ ना. काय देवाने तुला कमी केलं रे बाळा? तसं म्हणतो आईला. तसं नको म्हणू, म्हणून दुखू नको. ते आईचं काळीज लय रडतंय, आईचं मन लय रडतंय, आईचं मन लय तुटतंय. तसं म्हणू नका बाळांनो, तसं म्हणू नका. हे बघा, पुण्य कमवायचं आहे तर आईची सेवा करा, तुम्हाला सगळं पुण्य भेटलं. देवाला तुम्ही नाही गेलात तरी चालत, तरी तुम्ही आईची सेवा करा, तुम्हाला देव आला, धर्म आलं, तुम्हाला सगळं आलं. रामकृष्ण हरी मुलांनो. मला लय झोप येईल आणि डोकं पण बधीर वाटायले मला. लाईक करत जा मुलांनो, व्हिडिओ बघत जा. मी पण लई वैतागलेली आई आहे, मी पण लई वैतागलेली आई आहे, लई मला वैताग आलेला आहे. असं वाटतंय कुठंतरी सोडून जावा. प्रे लेकरासाठी माझं मन नाही हो मुलांनो, लेकरासाठी माझं मन जायला मला होत नाही आहे. आणि ह्या यूट्यूबवर हे तर सगळे मला, हे बघा, सगळे मला हाडवूड करतात, म्हणतात काय तुला यूट्यूब द्यायले, काय यूट्यूब द्यायले. परी मी म्हणते माझ्याबरोबर माता बहिणी, माझे मुलं मुली जोडलेले आहेत, माझे लाईव्हवर येतात, माझे मुलं येतात, मुली येतात. हे बघा, माझ्या लेकरासारखेच लेकरं येते, माझे माता बहिणी येतात, माझे भावंडे येतात. हे बघा, रक्तामासाचे नाही म्हणून काय झालं हो, प्रेमाचे आहेत ना तुम्ही माझ्या. नमस्कार मुलांनो. रामकृष्ण. हे बंद कर, एवढं बंद करून जा रे, मी लय लांब बसले या. राजू, राजू, ए राजू, बंद करून जा रे, एवढं बंद कर, एवढं लय लांब बसले मी. रामकृष्ण हरी मुलांनो. किती मिनिटात झाल्या? 14. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सदाय सुखी राहा, मस्त राहा. नाही तर 2च मिनिटात, 1च मिनिट. रामकृष्ण हरी. सदाय सुखी राहा, मस्त राहा, आनंदी राहा. माझे लेकरं माझ्याबरोबर जुळलेले आहेत म्हणून माझं मन लागते हो. म्हणून मी हे बघा तुमच्यासाठी रात्रीचं 2 टाइम सध्या लाईव्हवर यायला लागले. माझे लेकरं माझे रस्ता बघते तर आई नाही आली म्हणून, हे बघा, म्हणून मी डबल येते हो. मला एवढं कामधंदा असते तरी मी येते. असं वाटते माझे मुलं आहेत, मुली आहेत, माझे भावंड आहेत. नमस्कार मुलांनो. रामकृष्ण हरी. असं सुखी राहा, मस्त राहा, आनंद राहा. येडो बघा जा मुलींनो. तुम्हाला माझे बघा 10 शब्दातून 5 शब्द तरी कामाला येतील तुमच्या. माझे येडो लय चांगले आहेत हो, तुम्ही बघतच नाहीत.
पूर्ण येडो बघत असं ढकलून ढकलून बघू नका, पूर्ण येडो बघत जा. झालं का 15 मिनिटाचं? हां, ढकलून ढकलून बघत जा, जाऊ नका, पूर्ण असं